जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोलते. आपल्या गजानन महाराजांनी एका चिमुकल्या भक्ताला जो अनुभव दिला तोच मी आता तुम्हा सर्वांना सांगणार आहे. गजानन महाराजांचे भक्त पशु पक्षी प्राणी आबाल वृद्ध सर्वांनाच आपल्या माऊलीचा लळा आहे. प्रेम सर्व भक्तांचं माऊलीवर आहे आणि माऊली आपल्या वात्सल्याने आपल्या ममत्वाने आपल्या लेकरांना आपल्या जवळ करतात. आपल्या मनात त्यांच्याप्रती खूप प्रेम आणि जिव्हाळा येतो. त्यांच्या फोटोकडे बघितल्यानंतर खूपच आत्मीयता निर्माण होते आपल्या मनामध्ये. आपल्या हृदयात आपल्या मनात आपल्या महाराजांप्रती जे जिव्हाळा निर्माण होतो त्याच्या हजारो पटीने वात्सल्य आपल्या गजानन महाराजांच्या हृदयात सुद्धा आपल्याप्रती निर्माण होते. जेव्हा शेगावला आपण जातो तेव्हा तिथे आपली किती काळजी घेतली जाते. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही जा, पण शेगावमधून परत येत असताना जेवढे समाधान आपल्याला प्राप्त होते ते इतर कुठेही गेल्यानंतर प्राप्त होत नाही. शेगाव हे आपल्या सर्व भक्तांचे माहेर घर आहे. आपल्या गजानन महाराजांचे तिथं वास्तव्य आहे. आपले महाराजांचं तिथे सानिध्य आहे. आपली श्रद्धा आणि आपली भक्ती आपला आनंद सर्वच काही आपल्या महाराजांच्या चरणी आहे. शेगाव आणि आपले महाराज आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे, आपल्या आनंदाचा विषय आहे. आजच्या 9 वर्षाच्या भक्ताचा मी अनुभव सांगणार आहे. तो भक्त म्हणजेच तो चिमुकला बाळ गोपाळ आपल्या पप्पांसोबत शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेला होता आणि एकादशी असल्याने शेगावला नागपूरची एक दिंडी आली होती. दिंडीत महाराजांच्या मुखवट्याला छान सुसज्जित करून आणलं गेलं होतं. समोर फुग्यांचं वगैरे डेकोरेशन केलं गेलं होतं. फुलं वगैरे तिथे छान पद्धतीने लावले होते आणि दर्शन वगैरे झालं. तिथे एक लहान मुलगा होता. त्याने पालखीत महाराजांच्या समोर ते फुगे बघितले आणि त्याने हट्ट धरला की मला फुगे हवे म्हणून, आणि तो रडू लागला आणि त्याच्या बाबांना म्हणजे पप्पांना तो म्हणू लागला की मला यातील एक फुगा द्या म्हणून, आणि तो रडू लागला आणि हट्ट धरून बसला की मला त्यातला फुगे पाहिजे म्हणून. पण ते फुगे तिथले कोण तोडू देणार त्याला आणि कोण देणार महाराजांच्या समोर लावलेले ती फुगे मागण्यासाठी तो बाळ हट्ट करू लागला. त्याच्या वडिलांनी त्याची समजूत काढली. त्याला म्हटले की हे फुगे तोडून तुला नाही देता येणार, तू असं कर गजानन बाबांना महाग आणि मी परत येताना तुला फुगे घेऊन देतो इथून दर्शन झाल्यानंतर. पण तो हट्टच धरून बसला होता की त्याला जे समोर लावले होते दिंडीच्या पालखीच्या तिथे जे फुगे लावले होते तेच फुगे हवे म्हणून तो रडू लागला. आणि दिंडी बऱ्याच दूर अंतरावर गेली होती. शेगावच्या तिथून दूर निघून गेली होती, पण तो तेच फुगे मागू लागला आणि जोरजोरात रडू लागला. आणि त्याच्या वडिलांनी त्याची समजूत घातली. वडिलांचं आणि मुलाचं असा संवाद सुरू असताना त्याला त्याचे वडील समजावत असताना अचानक वरून त्याच्या अंगावर 2 फुगे येऊन पडले. कुठून पडले तर ते त्या दिंडीच्या जवळ जे लावले होते त्यातलेच 2 फुगे त्या बाळाच्या अंगावर पडले. तिथे बरेच लोक होते, बरेच मुलं होते, गर्दी होती, पण त्यातल्या कुणाच्याच जवळ ते फुगे पडले नाहीत आणि नेमके त्याच मुलाच्या अंगावर ते 2 फुगे येऊन पडले. दिंडी बऱ्याच दूर निघून गेली होती, पण ते फुगे आभाळातून कशी काय त्या मुलाच्या अंगावर येऊन एकदम पडले हे नवल आसपासच्या गर्दीतल्या लोकांना देखील वाटू लागलं. आणि तिथे आपल्या गजानन महाराजांचे जे पारायणाचे ग्रुप असतात त्यातले एक तायडे नावाचे दादा तिथे उपस्थित होते आणि त्यांनी ते सगळं दृश्य बघितलं त्यांच्या डोळ्यांनी. आणि नंतर त्यांनी मला सांगितलं की ताई बघा म्हणे, गजानन महाराज आपल्या भक्तांच्या इच्छा कशा पूर्ण करतात. महाराजांजवळ पशु पक्षी आणि आबाल वृद्ध सर्वांसाठीच किती वात्सल्य आहे, किती दया आहे, किती प्रेम आहे त्यांच्या हृदयात. त्या लहान मुलाचं जी इच्छा होती ती फुगे मिळवण्याची आणि त्याच्या पप्पांनी देखील त्याचं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्यांना देखील वाटलं की हे फुगे याला कसे द्याव, कसं हे करावं, पण ते फुगे अचानक त्या मुलाच्या अंगावर पडले. किती मोठा अनुभव आहे हा विचार केला तर. महाराज आपल्या भक्तांच्या इच्छा कोणत्याही असो कशाही असो ते हट्ट ते नक्की पूर्ण करतात. त्या बाळाच्या मनात ते फुगा घेण्याची जी इच्छा होती ती इच्छा महाराजांनी कशी पूर्ण केली त्याच्या वडिलांना देखील नवल वाटलं आणि तिथल्या गर्दीतल्या लोकांना देखील नवल वाटलं. आणि जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा ही गोष्ट लहान नाही, खरंच खूप मोठी भावना आहे यात दडलेली. महाराजांचं आपल्या भक्तांच्या किती किती छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष असते.
त्या ब्रह्मांड नायकाचं म्हणजे किती अस्तित्व आहे चराचरात. महाराज किती त्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. आपल्या मनात कोणतीही इच्छा होऊ द्या किंवा काहीही आपल्या मनातली प्रार्थना कशी महाराज पूर्ण करतात. आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते महाराजांना माहीत. महाराजांना मागत असताना असंच मागावं की महाराज जे तुम्ही मला देत असाल ते योग्यच असेल आणि त्यातच माझ्या जीवनाचं सार्थक आहे. मी तुम्हाला माझा देखील एक छोटासा अनुभव सांगू इच्छिते. झालं असं की माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे मी जेव्हा डी.एडला होती 2012 किंवा 13ची गोष्ट असेल ही. तो अनुभव आता मला आठवला म्हणून असं वाटलं की मी पण माझा अनुभव तुम्हा सर्व भक्तांना सांगावा. तर आमचे पेपर झाले होते आणि गजानन महाराजांच्या मंदिराजवळून आमची बस जायची, कॉलेजची बस जायची आणि आम्ही पेपर देऊन आलो होतो मैत्रिणी वगैरे. आणि त्या दिवशी होता गजानन महाराजांचा वार म्हणजे गुरुवार. गजानन महाराजांच्या मंदिराजवळ आम्ही बस थांबवली, महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही परत जायला निघालो. पण परत जात असताना माझ्या असं लक्षात आलं की गजानन महाराजांची आरती झाली, आपलं दर्शन झालं, आता आपण महाराजांचा प्रसाद घ्यावा. ज्या मैत्रिणी होत्या त्यांची इच्छा नव्हती प्रसाद घ्यायचा. त्यांचं म्हणणं होतं आता दर्शन तर झालं तर चला रूमवर जाऊ आपण, प्रसाद वगैरे काय घ्यायचा. पण माझं असं म्हणणं होतं की इथे 5-7-10 मिनटं लागतील, जास्तीत जास्त 15 मिनटं उशीर होईल आपल्याला. पण प्रसादाच्या वेळेवर आलो तर प्रसाद घेऊ, महाराजांचं दर्शन झालं हे तर चांगलं आहे पण प्रसाद पण घेऊ ना. पण त्या माझं काही ऐकत नव्हत्या. चल म्हणत, दर्शन झालं बस झालं, प्रसाद काही घ्यायचा नाही. पण मला असं मनात एवढं वाटायचं की महाराजांचा प्रसाद मिळावा म्हणून. आणि आम्ही महाराजांचं दर्शन घेतलो आणि 10-15 मुली होत्या आमच्यासोबत, माझ्या मैत्रिणी. मग आम्ही सर्वजणी निघालो आणि निघाल्यानंतर मंदिराच्या बाहेर आलो आणि नेमकं बस जवळ आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी जी कॉलेजची बॅग आहे ज्यात हॉल तिकीट वगैरे आहे, पेन वगैरे बाकीचं जे सामान आहे ते मी मंदिरातच विसरली. मला माझी बॅग घेऊन येऊ द्या, तोपर्यंत थांबा. त्या बोलल्या की जा तू पटकन परत ये, आम्ही इथं बस थांबवतो. मी परत गेली मंदिराच्या तिथे. मी जिथे चप्पल काढली होती तिथे लक्षात आलं की मी इथेच बॅग ठेवली. मग मी माझी बॅग उचलली आणि उचलल्यानंतर माझ्या मागे एक व्यक्ती आले आणि त्यांनी माझ्या हाती पात्र दिलं आणि महाराजांचा प्रसाद दिला. बेसन भाकरी दिली आणि जो लाडू होता तो दिला. महाराजांचा जसा प्रसाद होता तो प्रसाद त्यांनी माझ्या हाती आणून दिला. मला काहीच थांबायचं काम नाही पडलं. रांग मोठी होती पण ते जे व्यक्ती होते त्यांनी मला बघितलं निघताना आणि माझी जशी इच्छा होती थांबण्याची, प्रसाद घेण्याची, तसा प्रसाद मला न थांबता त्या व्यक्तीने माझ्या हाती सर्व आणून दिला. मला एवढा आनंद झाला आणि एवढी खुशी झाली की महाराज आपली जी इच्छा असते ती कशी पूर्ण करतात, आपल्या भक्तांच्या इच्छा महाराज कशा पूर्ण करतात. त्यावेळेस जो अनुभव आहे तो माझ्या मनात आजपर्यंत तसाच आहे. तेवढ्या मुलींमध्ये म्हणजे 15-20 मुली मैत्रिणी होत्या माझ्या, त्यातून मला महाराजांनी प्रसाद दिला. माझ्यासाठी खूप आनंदाचा विषय होता आणि खूप मला त्यावेळेस खूप आनंद मिळाला. खूप खुशी झाली की माझी प्रसाद घेण्याची इच्छा होती आणि यांनी मला तो घेऊ दिला नाही, पण महाराजांनी मला परत बोलवलं, मला प्रसाद दिला आणि महाराजांनी माझ्यावर कृपा केली. मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा आणि खूप खूप मला खुशी मिळते. आत्ता पण मी तो आठवला तर मला तो क्षण जसाच्या तसाच आठवतो, तो दिवस, तो क्षण. रांगेत उभे राहून प्रसाद घ्यायला मला अर्धा तास तर लागतच होता, पण गजानन महाराजांनी मला संपूर्ण पात्र आणून दिलं. त्याच्यात भाकरी भाजी सर्व काही दिलं, जे प्रसादात होतं आणि जे प्रसाद मला हवा होता, माझी इच्छा होती घ्यायची, तर महाराजांनी तो प्रसाद मला आणून दिला. किती भक्तवत्सल आहेत आपले गजानन महाराज. नंतर मग मी त्या बसमध्ये गेली आणि माझ्या मैत्रिणीला मी म्हटलं की बघा माझी इच्छा होती प्रसाद घेण्याची, तुम्ही घेऊ दिला नाही, तर बघा गजानन महाराजांनी मला प्रसाद कसा दिला. मग आम्ही तो प्रसाद सर्वांनी मिळून वाटून खाल्ला. जय गजानन माऊली. गणगण गणात बोलते. तुम्हा सर्व भक्तांना हा अनुभव कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गणगण गणात बोलते टाईप करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.